आणि आता वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करूयात 9 मोठ्या बातम्यांनी। भाजप लोकसभेच्या 23 पेक्षा जास्त जागा लढणार। भाजपकडून लोकसभेच्या 23 जागांसाठी निरीक्षकांची घोषणा। विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी निरीक्षकाची नेमणूक नाही। दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळावी, मी प्रयत्न करणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कर्जतमध्ये वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे आग्रही। मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतंय। घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत। टीव्ही 9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे जी का लक्ष्य ये रहे हैं कि बेटा उनका मुख्यमंत्री बन जाए। ये बेटे बेटी, दामाद और भतीजों को सत्ता पर बिठाने के कार्यक्रम से, स्वार्थी कार्यक्रम से एक साथ आए हुए परिवारवादी पार्टियों का जमावड़ा है। अमित शहांचं वक्तव्य हास्यास्पद। जय शहांनी विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार मारलेत का? अमित शहा नसते तर जय शहा बीसीसीआय मध्ये दिसले असते का? संजय राऊतांचा सवाल। जय शाह जी ने विराट कोहली से ज्यादा सिक्सर मारे थे क्या? सचिन तेंदुलकर से ज्यादा सेंचुरी मारी थी क्या? भारतीय क्रिकेट बोर्ड का अध्यक्ष या सेक्रेटरी बना दिया है। यह परिवारवाद, अगर अमित शाह जी गृह मंत्री नहीं होते तो जय शाह बीसीसीआय का अध्यक्ष या सेक्रेटरी बन जाते। सत्तेसाठी हावरेपणा, मुंह में राम बगल में ईडी असं सुरू आहे। ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी। उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। आपले सगळे गॅरंटी देण्यात लोक आहेत। मेरी गॅरंटी आहे, मेरी गॅरंटी कसली? तर मला पुष्कळ मास पाहिजे। मग एवढं सगळी काय हावरेपणा चाललेल्या सत्तेसाठी तो बघितल्यानंतर तिटकारा येतो। अरविंद, तुम्ही आता जे बोललात ना, मुंह में राम आणि बगल में ईडी, हे ईडी म्हणजे त्यांचे घरगडीच झालेले आहेत। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता ट्रायडंट हॉटेलवर बैठक। लोकसभेच्या जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होणार। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला आज स्पष्ट होण्याची शक्यता। आणि आज आमची जागा वाटपावर अंतिम बैठक। जागा वाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत। राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य, राऊतांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा केली। आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आणि आज अंतिम बैठक असेल।